महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, पण अजूनही सीमा भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून दडपशाही होतीये। कर्नाटक सरकारचं अधिवेशन बेळगावमध्ये होतंय। या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनं बेळगावमध्ये महामेळाव्याचं आयोजन केलं होतं। त्यासाठी कोल्हापुरातून शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बेळगावला जाण्याचा निर्धार केला होता। पण आज कर्नाटक पोलिसांनी कागलजवळच्या दूधगंगा नदी पुलावर सर्व कार्यकर्त्यांना रोखलं। त्यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये चांगलीच झटापट झाली। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। अखेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कागल पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र या सगळ्या प्रकरणात कोगनोळी परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जाण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकनं बंदी जाहीर केली होती। त्यामुळे कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, सुनील मोदी, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे यांनी आज बेळगावला जाणारच अशी भूमिका जाहीर केली होती। त्यानुसार आज छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली। ही रॅली कागल जवळच्या दूधगंगा नदी पुलावर आली। मात्र तिथं आधीपासूनच महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात होता। यावेळी कर्नाटक पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना दूधगंगा नदी पुलावर रोखलं। यावेळी आक्रमक झालेल्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार आणि पोलीस प्रशासनाचा निषेध केला। तसंच जोरदार घोषणा देत कर्नाटक राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। जोपर्यंत बेळगावमधील महामेळाव्याला जाण्यासाठी परवानगी मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यावर ठिय्या मारण्याचा निर्णय ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतला। दरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या भूमिकेचा तसंच महाराष्ट्राच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदवत कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाली। एकीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रमुख नेत्यांना आज पहाटे बेळगावमध्ये अटक करण्यात आली। त्यानंतर कोल्हापुरातून निघालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाही कर्नाटक राज्यात प्रवेश करू दिला नाही। त्यामुळं यापुढे कर्नाटक राज्याच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, तसंच कर्नाटक राज्यातील वाहनांना महाराष्ट्रात प्रवेश देणार नाही असा इशारा संजय पवार आणि विजय देवणे यांनी दिला। आज अधिवेशन आहे। आता अधिवेशन कुठं आहे तर सीमा भागामध्ये। सीमा भाग म्हणजे अतिक्रमण केलेला ह्या कर्नाटक सरकारनी भाग आहे, तो आमचा आहे, मराठी माणसाचा भाग आहे। आणि मराठी माणूस दरवर्षी अधिवेशना काळामध्ये आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो। मग भूमिका मांडायची नाही का, यात आपण कुणी बोलायचं नाही का, कुणी हक्क सांगायचं नाही का? ही कुठली दडपशाही, कुठली हुकुमशाही? लोकशाही दिलेला अधिकार आहे, त्या अधिकाराचा वापर तिथला मराठी माणूस करतोय। आणि केंद्र सरकारने सुद्धा ह्यात लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण मराठी माणसांवर वर्षानुवर्ष अन्याय होतोय आणि केंद्र सरकार कायमच बाकी भूमिका घेतंय। आज या निषेधामध्ये आम्ही एवढंच सांगतो की आम्ही तुम्हाला कर्नाटकच्या पोलिसांना तर सांगू इच्छितो की तुम्हाला आम्ही सांगितलेलं होतं 8 दिवसापूर्वी कोल्हापूरच्या कलेक्टरला पत्र दिलं होतं की जर महाराष्ट्रामधून जर तुम्ही आम्हाला अडवलं तर कर्नाटकच्या मंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाहीये। आणि आजही तुम्हाला सांगतो की आज जर तुम्हाला तुम्ही जर आम्हाला अडवलं तर आम्ही त्या गाड्या या ठिकाणी अडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आहोत। म्हणून आज या ठिकाणी हे आंदोलन, हे सविनय कायदेभंग आंदोलन जे आहे, हे आंदोलन आमचं सुरू राहणार। दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक पासिंगची वाहनं रोखण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना कागल पोलीस ठाण्यामध्ये आणलं। या आंदोलनामध्ये राजू यादव, सुरेश चौगुले, विनोद खोत, वैभव आडके, संदीप कांबळे, मारुती पुरीबुवा, पूर्णानंद जाधव, मारुती करिकट्टे, विकास पाटील, नितीन डावरे, हर्षल पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। दरवर्षी अशा प्रकारचं ठरलेलं आंदोलन होतं,
त्यामुळं त्यामध्ये सत्यता किती आणि फार्स किती हे आता तपासण्याची गरज आहे.